विद्यार्थ्यांसाठी नेहमी उभं राहणारं, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणारं जगातील सगळ्यात मोठं विद्यार्थी संघटन म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एबीव्हीपीने आज पुन्हा विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन विद्यापीठावर धडक घातली। नागपूर विद्यापीठातील प्रवेश, परिणाम, पाठ्यक्रम, परभाती, छाकल्प, निवडणुका यांच्यासारख्या विविध शैक्षणिक समस्या सोडविण्याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विदर्भ प्रदेश मंत्री कुमारी पायल किन्नाकी यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढला व विविध मागण्यांचे निवेदन कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे यांना सादर केले। बघूयात नेमक्या काय मागण्या आहेत। नमस्कार, मैं पेजल भुरे, नागपुर महानगर सहमंत्री। एक्चुअली आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने विदर्भ प्रांत में प्रवेश परीक्षा, परिणाम, पाठ्यक्रम, पदभर्ती और छात्र संघ निवडणुका, इन सब चीजों को लेके एक भव्य मोर्चे का आयोजन किया है। इसमें हमारे नागपुर डिवीजन के अंडर आरटी में आने वाले अनेक विद्यार्थी सहभागी हुए। प्रवेश परीक्षा, पाठ्यक्रम, पदभर्ती, परिणाम और छात्र संघ निवडणुका, इसमें ये भव्य आंदोलन में तब्बल 10,000 विद्यार्थी ये सहभागी होंगे, पूरे आरटी मेनू के अंडर आने वाले। मेरा नाम पेजल भुरे, नागपुर महानगर सहमंत्री। नमस्कार, पायल किन्नाकी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मंत्री। याच्या आधी पण आपलं एक छात्र नेता संमेलन झालं होतं आणि आपली एक पत्रकार परिषद झाली होती। त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगण्यात आलं होतं की 13 तारखेला विद्यापीठावर धडक मोर्चा राहणार आहे। तर त्याचंच प्रतिबिंब आपण इथे बघू शकत आहोत की 13 तारीख आणि यामध्ये प्रत्यक्ष विद्यार्थी परिषदेचा मोर्चा चाललेला आहे। म्हणजे विद्यार्थी परिषद ही केवळ बोलत नाही तर ती कृतीतून दाखवते, हे सिद्ध होत आहे। आपले तेच विषय आहे प्रवेश, परीक्षा, परिणाम, पदभर्ती, पाठ्यक्रम, एनईपी इम्प्लिमेंटेशन असो किंवा छात्र संघ निवडणुका असो, या सर्व समस्यांना घेऊन या विद्यापीठाला आरसा दाखवायचा आहे आणि या विद्यापीठाला विद्यार्थ्यांच्या समस्यांचं समाधान करायला भाग पाडायचं आहे। म्हणून हा मोर्चा आज 13 तारखेला धडक मोर्चा म्हणून विद्यापीठावर काढणार आहोत। आपण यापूर्वी विद्यापीठाला सूचना केल्यावर काय तुम्हाला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे? यापूर्वी बरेच निवेदनं त्यांना देण्यात आली होती, परंतु होकार यायचा, आश्वासने यायची, शब्द पडायचा, परंतु विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना झुलवण्याचं काम या विद्यापीठ प्रशासनाने केलेलं आहे। कुठे ना कुठे हो म्हणायचे, आम्हाला शब्दांच्या गुंतामध्ये अडकवून ठेवायचे, परंतु कधीही या विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या समस्यांचं समाधान केलं नाही। म्हणून ही आज वेळ आलेली आहे। हा विद्यापीठ मोर्चा, हा धडक मोर्चा या विद्यापीठ प्रशासनाला जागा करण्यासाठी आम्ही घेऊन चाललोय। खरं तर संघप्रणित आपली संघटना आहे आणि भाजपचं सरकार राज्यामध्ये आहे, तरी सुद्धा तुम्हाला मोर्चा करण्याची वेळ आली। भाजपचं सरकार असो किंवा इतर कुठलंही सरकार असो, सिनेट आपली असो किंवा काही आपलं असो, आम्ही विद्यार्थी परिषद आहे आणि विद्यार्थी परिषद जी असते, जिथे जिथे विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे तिथे तिथे विद्यार्थी परिषद असते। सरकार कुठलीही असो, नेतृत्व हे छात्रांचं राहिलं पाहिजे, सत्ता ही छात्रांची राहिली पाहिजे। सरकारचं दुर्लक्ष आहे म्हणायचं विद्यापीठ प्रशासनाकडे? सरकारचं दुर्लक्ष आहे की नाही आहे हे आम्ही विद्यापीठ प्रशासनाकडे सरकारचं मत मांडण्यासाठी नाही आलोय, आम्ही आमचं विद्यार्थ्यांचं मत मांडण्यासाठी आलोय, विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आलोय। त्यामुळे सरकार काय म्हणते आम्हाला हे करत नाही। सरकारने जर चुकीचा निर्णय घेतला तर सरकारच्या विरोधात पण जाणारी ही विद्यार्थी परिषद आहे। किती विद्यार्थी समावेश झालेले आहे आणि किती मोर्चा आक्रमक राहणार? जवळपास या पूर्ण धडक मोर्चामध्ये 4,000च्या 5,000च्या प्लस विद्यार्थी समाविष्ट झालेले आहे आणि हा आक्रमकता नाही तर हा मोर्चा आहे या विद्यापीठाला जागरूक करण्यासाठी। जर विद्यार्थी जे म्हणत आहे ते मान्य नसेल करत तर मग विद्यार्थी परिषद कधी आक्रमक होत नाही, परंतु त्यांची जी शैली आहे त्याच शैलीमध्ये या विद्यापीठाला आरसा दाखवणार आहे। सर, ऐसा है कि यहाँ पे जो यूनिवर्सिटी द्वारा जो भी संचालित होता है साल भर सिलेबस, उसमें कई प्रकार के बदलाव आते हैं और उसकी वजह से क्या होता है कि छात्रों को इतना दिक्कत का सामना करना पड़ता है। उनके टाइम टेबल टाइम पे नहीं आते, बदलाव आ जाता है और उनके जो प्रोसेस है डॉक्यूमेंट फाइलिंग करना रहता है, बहुत सारी उनकी जो अभी सडनली जो एनईपी आया है न्यू एजुकेशन पॉलिसी, उसमें इतने बदलाव आया कि स्टूडेंट को उसका कुछ भी माहिती नहीं है। उनको इवन ये भी नहीं पता कि उनके सब्जेक्ट्स क्या है और वो बेचारे यहाँ से वहाँ भटकते रहते हैं, उनको कोई बताने वाला नहीं है। और ऐसी प्रकार से ऐसे एक कोई व्यक्ति हो जो उनकी समस्या को सुने, इस वजह से हमने ये मोर्चा निकाल रहे कि ताकि उनका जो एक निवडणूक होने से एक व्यक्ति के पास जा सके और वो अपनी समस्या को आगे रख सके और जो भी उनके प्रॉब्लम्स है, जो भी समस्या है, उनकी निवारण कर सके। मेरा नाम असिस्टेंट प्रोफेसर प्रिंस मुर्गेश। लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडेची रिपोर्ट, नागपूर।